Hello students, now we start next part of this lesson. Now we learn about Sant Tukaram and Sant Ramdas. Okay, now we start. Sant Tukaram. To great Sant Tukaram and Ramdas lived in Shivaji's time. संत तुकाराम आणि संत रामदास हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे संत होऊन गेलेत. संत तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. संत तुकाराम कुठून आले होते? पुण्याजवळून देहू गावातून. म्हणजे संत तुकाराम हे पुण्याजवळ देहू गाव आहे ना, तुम्ही ऐकले देहू आळंदी, मग ते देहू गावचे राहणारे. ही ओन अ फर्म अँड अल्सो ग्रोसरी शॉप. त्यांचं स्वतःचं शेती आणि ग्रोसरी शॉप म्हणजे किराणा मालाचं दुकान होतं. हिज फोर फादर्स यूज टू लेंड मनी टू द नियर नीडी पीपल्स. म्हणजे त्यांचे फोर फादर्स म्हणजे त्यांच्या आजोबा पंजोबा वाडवडील जे होते ना, त्यांनी काय केलं होतं, लोकांना, गरजू लोकांना काय केलं होतं, नीडी पीपल म्हणजे गरजू लोकांना काही कर्जाऊ पैसे वगैरे दिलेले होते. बट तुकाराम ड्राउंड इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर्स ही हॅड दस गिविंग रिलीफ टू मेनी. आणि त्यांनी काय केलं, हे संत तुकारामांना पटलं नाही. त्यांच्या वाडवडिलांनी जी कर्ज दिली होती आणि त्याच्या बदल्यात काही तारण ठेवलेलं. आता बघा, कर्ज द्यायचं म्हटलं की त्यांचं घर किंवा जमीन वगैरे असं ठेवतात ना, आणि मग पैसे देतात, लोन देतात. मग ते त्यांना पटलं नाही. त्यांनी काय केलं, ते सगळी कागदपत्र घेतली आणि इंद्रायणी नदीमध्ये नेऊन बुडवली आणि अनेक लोकांना त्यांनी कर्जमुक्त केलं. ही वूड गो टू द नेबरिंग हिल अँड सिंग सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड विठ्ठल. आणि त्यांनी काय केलं, शेजारच्याच त्यांच्या गावातल्या जवळच्याच एका डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत बसायचे. ऑन द 11th डे एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक ही वूड गो टू पंढरपूर. आणि ते आषाढी आणि कार्तिकी एकादशीला काय करायचे, पंढरीला जायचे. ही रोट डिवोशनल सॉंग्स, अभंग्स अँड परफॉर्म कीर्तन्स. थाउजंड्स फ्लॉक टू लिसन टू हिम. ते अभंग आणि कीर्तन करायचे. मग हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला यायचे. शिवाजी महाराज ऑल्सो अटेंडेड हिज कीर्तन. आणि शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला यायचे. बघा, संत तुकाराम प्रीच टू द पीपल अबाउट द व्हर्च्यूज ऑफ पिटी, फॉरगिवनेस अँड पीस ऑफ माइंड. ही ऑल्सो गेव देम द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश केला. आणि त्याबरोबर त्यांनी काय केलं बघा, ही अलोन ही अ संत अँड गॉड ड्वेल्स विथ हिम हू कॉल्स द वीक अँड द downtrodden as his own. He impressed this truth on the minds of people. म्हणजे बघा, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, त्यांनी काय म्हटले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. म्हणजे जे रंजले गांजले म्हणजेच जे लोक गरीब आहेत त्यांना आपण आपलं म्हणलं पाहिजे, असा संदेश त्यांनी लोकांच्या, आणि त्यांनाच आपण देव मानलं पाहिजे असा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. त्यामुळे लोक काय करायला लागले, संत तुकारामांचा जय जयकार करू लागले.
People accepted him a great religious leader and showered their praise on him. Even today, all over Maharashtra, we hear people proclaiming Gyanba Tukaram, the name of the two great sons. Sant Jnaneshwar is called Gyanba also. Even today, Tukaram Gatha is read in every household. बघा की आजही महाराष्ट्रभर आपल्याला ग्यानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ग्यानबा म्हटलं जातं, हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकता तुमच्या गावामध्ये वगैरे पारायण असतं किंवा कीर्तन व त्यावेळेस लोक म्हणत असतात ग्यानबा तुकाराम म्हणत असतात ना. आणि संत तुकारामांची तुकाराम गाथा आजही आपल्या घरोघरी वाचली जाते. नेक्स्ट बघूया आपण संत रामदास. At the same time, the hills and valleys of Maharashtra were filled with the echoes of Jai Jai Raghuveer Samarth. Glory be to the great Rama. Invocation constantly on the lips of the great Sant Ramdas. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्याच काळात म्हणजे संत तुकारामांच्या काळामध्ये, त्याच काळामध्ये. Ramdas was born at the Jam on the banks of the Godavari in Marathwada. संत रामदासांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी असलेल्या जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. हिज बर्थडे फॉल्स ऑन रामनवमी. त्यांचा जन्म कधी झाला? रामनवमीच्या दिवशी झाला. द डे ऑन विच द ग्रेट हिरो रामा वॉज बॉर्न. आणि त्याच ज्या दिवशी रामाचा जन्म झाला त्याच म्हणजे रामनवमी म्हणजे ज्या दिवशी रामाचा जन्म झाला त्याच दिवशी रामदासांचा जन्म झाला. म्हणजे रामाचा जन्म अगोदर झालेला पण रामदासांचा त्यानंतर झाला, परंतु ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या दिवशी रामनवमी होती. ओके. Narayan was his real name, but he preferred to call himself Ramdas, the servant of Rama. त्यांचं मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले, म्हणून ते म्हणायचे मला रामदास म्हणा. ओके. Through his great book Das Bodh, he taught men the ways of God life. Through his manache shlok, stanzas addressed to the mind, he gave people lesson in good thoughts and good conduct. बघा, दासबोध त्यांच्या या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केलाच, तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन याची शिकवण दिली. टू पॉप्युलराइज the worship of strength, he raised the temples of Hanuman, the god of strength. म्हणजे त्यांनी
बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली आणि लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. ही exhorted people to be strong and told them of the power that resides in a united people. सामर्थ्य हे चळवळीचे जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. तसेच he taught them to organize themselves and fight against injustice. They gave courage to the people. आणि त्यांनी काय केलं त्याबरोबर की रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यांना साहस दिलं आणि त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. म्हणजे त्या काळचे लोक कसे झाले, धाडसी बनले. अन्यायाविरुद्ध कसा लढा द्यायचा हे त्यांनी लोकांना शिकवले. The work of the sons brought about a great awakening among the people. Religion once again became a thing to be respected and a spirit of self-reliance was born. People regained their lost confidence. The great awakening among the people brought about by the sons helped Shivaji in his fight for Swaraj. बघा, साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या ह्या कामगिरींचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. ओके, बाय स्टुडंट्स, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.